पण व्यावसायिक जर 30 वर्ष धंदा करत असेल तर तुम्ही म्हणता अरे 30 वर्ष झाले बिझनेस करतोय. सो युअर एज सडनली बिकम्स युअर ॲडव्हान्टेज. युअर एज सडनली बिकम्स युअर एक्सपिरियन्स. युअर एज सडनली बिकम्स युअर गुडविल. असे 2च व्यवसाय माझ्या माहिती ना, तुमच्या माहितीत अजून व्यवसाय असतील तर मला सांगा. कारण डॉक्टर्सना वगैरे पण रिटायरमेंट एज आहे, नंतर हळूहळू हात थरथरायला लागतो. ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही कुठल्या फील्डचे डॉक्टर, आता इंजिनियर्स असतील तर विजन कमी होते. सो एव्हरी प्रोफेशन हॅज अ काइंड ऑफ अ रिटायरमेंट एज. पण बुद्धीची जी प्रोफेशन आहेत त्याला रिटायरमेंटचं एज नाही. सो राजकारण इज ऑल अबाउट दॅट. सो इज बिझनेस. आपण किती वर्ष कोणाकडे तरी नोकरी करणार? आपण कधी नोकरीला माणसं ठेवणार? आपण किती वर्ष कोणाकडनं तरी पगार घेणार? आपण कधी लोकांना पगार देणार? आपण किती वर्ष कोणाचं तरी ऐकून घेणार? आपण कधी इन्स्ट्रक्शन्स देणार? त्यामुळे मला असं वाटतं की येणारा काळ हा खूप महत्वाचा आहे, जेव्हा आपण प्रत्येकाने, स्पेशली मराठी माणसाने, काहीतरी छोटा मोठा उद्योग, काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायला पाहिजे. नोकरी सांभाळून करा, नोकरी सोडून करा, पण काहीतरी अलाइड इन्कम